नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर टेस्ट 4 आपण आज इथे डिस्कस करणार आहे आणि आपण प्रत्येक टेस्टमध्ये 15 क्वेश्चन कव्हर करत आहे आणि हे क्वेश्चन जानेवारी 2023 पासून तर आतापर्यंतचे राहणार आहे, म्हणजे जेणेकरून 1 ते 1.5 वर्षाचे करंट अफेअर आपलं कव्हर होणार आहे। चला तर बघूया ते प्रश्न कोणते आहे। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेले आहे? ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन अजय की ऑपरेशन करुणा? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन अजय। ओके, सो ऑपरेशन अजय आपण लक्षात घ्या। सो ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण राबवत आहे। तर ऑपरेशन करुणा हे म्यानमार संबंधित आहे, लक्षात असू द्या। ओके, आणि ऑपरेशन दोस्त आपल्या सर्वांना माहित आहे, तुर्की या ठिकाणी भूकंप आलेला होता, त्या ठिकाणी मदत कार्य पोहोचवण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त राबवलेलं होतं। तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑपरेशन कावेरी कोणत्या देशासंबंधित आहे, नक्की सांगा। त्यानंतर दुसरा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी प्रस्थापित लायगो इंडिया वेधशाळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात येणार आहे? मोस्ट टाइम फिकरा। ओके, लायगो इंडिया नावाची वेधशाळा, ऑप्शन आहे हिंगोली, सातारा, परभणी की बीड? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिंगोली, आणि ही भारतातील पहिली तर जगातील तिसरी लायगो प्रयोगशाळा आहे। त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे पाठच ठेवायचा आहे, मोस्ट टाइम फिकरा। ओके, हिंगोली या ठिकाणी, आणि विशेषतः म्हणजे औंढा नागनाथ हिंगोली या ठिकाणी। त्यानंतर हॅंगसँग 18 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने अलीकडे विकसित केलेले आहे? दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, चीन की जपान? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर कोरिया। मोस्ट टाइम फिकरा, तुम्हाला 100% प्रश्न दिसण्याचे चान्सेस आहे। आता अयोध्या राम मंदिरासंबंधित इथं आपण 2 प्रश्न सेट केलेले आहे। अयोध्या राम मंदिराचे मुख्य शिल्पकार कोण आहे? ओके, अरुण योगीराज, राम सुतार, चंद्रकांत सोमपुरा की विमल पटेल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर अरुण योगीराज, तर खालचा प्रश्न वाचा बरोबर, अयोध्या येथील श्रीरामाची मूर्ती कोणी साकारली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरुण योगीराज। त्यामुळे मंदिराचे शिल्पकार म्हटले तर चंद्रकांत सोमपुरा, आणि श्रीरामाची आणि भगवान श्रीरामाची मूर्ती कोणी बनवली? तर अरुण योगीराज, आणि अरुण योगीराज हे कर्नाटकचे आहे। मग आता बाकीचे ऑप्शन बघा, राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनवलेला होता। तर विमल पटेल, लक्षात घ्या, आपली जी संसद आहे त्याचे वास्तुकार आहे, सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट तुम्हाला माहीत आहे। ओके, त्यानंतर ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारी डायना एडोल्जी कितवी भारतीय महिला ठरलेली आहे? पहिली, दुसरी, 5वी की 9वी? आता ऑब्वियसली असा प्रश्न का आलेला आहे, कारण त्या पहिल्या ठरलेल्या आहे, त्यामुळे उत्तर आहे पहिल्या, आणि डायना एडोल्जी। ठीक आहे, तर हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा। पंडित हरिप्रसाद चौरसिया हे सध्या चर्चेमध्ये आहे, तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बासरी, तबला, वीणा की सितार? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बासरी। नंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे की महिला आरक्षणासंबंधित असलेल्या विधेयकानुसार महिलांसाठी लोकसभेत आणि राज्य विधिमंडळात, ठीक आहे, म्हणजेच राज्य विधानसभेमध्ये, ओके, विधानसभा प्रॉपर, किती टक्के आरक्षण राखीव राहणार आहे? 50%, 33%, 55% की नन ऑफ दिस? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 33%। ओके, 50% हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे हे आरक्षण 15 वर्षासाठी असणार आहे। हा की पॉईंट आहे, तुम्ही इथे लक्षात ठेवा। ओके, 15 वर्षासाठी असणार आहे। त्यानंतर महिला आरक्षण संबंधित नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात आलेले होते, तर हे कोणत्या घटनादुरुस्ती विधेयक अंतर्गत मांडण्यात आलेले आहे? 126वे, 127वे, 128वे की 129वे? तर उत्तर आहे 128वे। ओके, तर ही कितवी घटनादुरुस्ती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आहे, आणि तुम्हाला स्कोर किती मिळते ते पण नक्की सांगा, 15 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात? ओके, त्यानंतर पहा, रिकामी जागा हा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे। तर ऑप्शन आहे 24 जुलै, 23 ऑगस्ट, 15 जानेवारी की 2 सप्टेंबर? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 23 ऑगस्ट। ओके, 15 जानेवारीला भूदल दिवस असतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस पण असतो। आता राष्ट्रीय अंतराळ दिवस का? तर आपण 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर, लक्षात घ्या, यशस्वीपणे मोहीम राबवलेली आहे। ओके, आपलं जे विक्रम आहे लँडर ते तिथे पोहोचलेलं आहे, लक्षात असू द्या। सो 23 ऑगस्ट आपण नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करत आहे। प्रश्न येणार आहे पेपरमध्ये, लक्षात ठेवा। 25 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय पर्यटन दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस, 1 व 2 बरोबर की राष्ट्रीय क्रीडा दिवस? तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि राष्ट्रीय मतदार दिवस। ओके, सो राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो? हा असतो 29 ऑगस्टला। ओके,
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अलीकडेच खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी महाराष्ट्र सरकार राज्य क्रीडा दिवस म्हणून काय करत आहे, साजरा करत आहे. त्यामुळे पाठ ठेवा. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ते बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि 1 वेळा उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहे. तर ते आहे बिहारचे. ओके, लक्षात घ्या. ओके, कर्पूरी ठाकूर सामाजिक आरक्षणाचे प्रणेते त्यांना म्हटलं जाते. ओके. BCCIकडून जर्सी नंबर निवृत्त झालेले महेंद्रसिंग धोनी, तर बघा ते क्रिकेटपटू कितवे ठरलेले आहे, तर ते दुसरे भारतीय क्रिकेटपटू ठरलेले आहे. त्यांचा जर्सी नंबर आहे 7. ओके. आणि या अगोदर सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 हा निवृत्त करण्यात आलेला होता. त्यामुळे ते दुसरेच भारतीय ठरलेले आहे, लक्षात असू द्या. मग BCCIची स्थापना केव्हाची आहे? 1928ची. BCCIचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे रॉजर बिन्नी. त्यानंतर BCCIचे सचिव कोण आहे? तर ते आहे जय शहा. आणि आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच आहे राहुल द्रविड. 14वा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 18 डिसेंबर. मोस्ट IMP करा. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा आणि तुमचा स्कोर नक्की खाली मेन्शन करा, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे. ओके. डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या ग्रहाला सर्वाधिक जास्त उपग्रह आहेत? गुरु, शनी, शुक्र की मंगळ? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शनी. ओके. 145 उपग्रह त्याला झालेले आहे आता. ओके. आणि गुरुचे उपग्रह आहे 92. ओके, म्हणजे गुरुचं पण रेकॉर्ड तोडलेलं आहे शनीने. ओके. सो शनी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ओके, तर या पद्धतीनं हे होते महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा आणि तुमचा स्कोर नक्की मेन्शन करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.